त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत असं तुम्ही म्हणता. काय गरज आहे मताची? ते जर म्हणत असते ना आम्हाला जात पाहिजे मताची गरज नाही तर तुम्हाला सुद्धा काय मताची गरज आहे? तुम्ही म्हणता ना त्यांचं मत निर्णायक आहे म्हणून पाहिजे. अरे मराठ्यांचाच निर्णायक करा ना मतदान. मराठ्यांचाच निर्णायक करा. त्यांचं मराठ्यांचं निर्णायक मतदान आहे म्हणता निवडून यायला. मराठ्याचाच निर्णायक करा. होऊन द्या सगळे साफ. इतकी जरी यांना द्वेष असेल मराठ्यांचा, इतका राग येतो यांना मराठ्यांचा, आपल्या मराठ्यांना काय वाटत नसेल का? आता आमच्या लेकराचं वाटलं होतं ना आम्हाला धक्का. कोणची भाकर घेतली तुमची? सगळ्या दुनियाच्या भाकरी तुझी एकटाच खातो. आता त्यांच्या सगळ्या मागण्या तुम्ही ऐकलेल्याच आहेत. ते म्हणतात आमच्या मागण्या पूर्ण होत आहेत. आमच्या सुद्धा पूर्ण होत्यात 100%. एक बी कुणबी रद्द होणार नाही. सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागणार. सत्तेत राहून आंदोलन उभा करतो तू. मला जातीवादी म्हणतात त्यांचे काही नेते. सरकारमधले लोक मला जातीवादी म्हणतात. मराठ्यांचे सुद्धा काही म्हणतात. कोण जातीवादी? मी फक्त कणखर मराठ्यांच्या मागे उभा आहे म्हणून मराठ्यांच्या हे पटत नाही काय मराठ्यांच्या नेत्याला? ते कणखर उभा आहे त्यांच्या जातीच्या मागे. मी कणखर उभा आहे. आता ह्यो जर रस्त्यावर उतरायची वाघाची भाषा करणार असला तर काय करू मी? मराठ्यांनीच उत्तर द्या मला. का हात बांधून बसू? मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे का? मग हे मराठ्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे का? आता ते जर वाघ रस्त्यावर उतरण्याची भाषा करणार असला आणि भांडणं लावून देणार असला, दंगली घडून आणणार असला, मी हात बांधून घरात बसू का? मराठ्यांचे मुडदे पडून देऊ का? मराठ्यांच्या नेत्याला सवाल आहे माझा. मरून द्यायचं का मराठ्याचे लोक? नाही आरक्षण मिळून द्यायचं का? पोराला घेऊन द्यायचं का फाश्या नुसत्या मराठ्याच्या? मराठ्याचे पोरं नाही नोकऱ्याला लागले पाहिजे का? मराठ्यांचे पोरं उच्च शिक्षणात नाही गेले पाहिजे का? ह्या आरक्षणासाठी फक्त यांची ही टोकाला जायची भूमिका आहे. मग आरक्षण किती मोठी गोष्ट आहे मराठ्यात समजत नाही का? आपल्या लेकराला मिळाल्यावर आपले किती मोठे होते, किती भयान नियत यांची की मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजेत. किती भयानक नियत आणि नीतिमत्ता यांची. आणि संविधानाच्या गप्पा हाणतेत. अभ्यासपूर्ण आंदोलन पाहिजे, संविधानाचं आंदोलन पाहिजे. काय संविधानाचं आंदोलन आहे का हे? अंधारातून लोकांना सपोर्ट करायचा इथून मागच्या आंदोलनात आता ओपन यायचं. बुरखा फाटला, बुरखा. मराठ्यांचं मतदान घेत होते गोड बोलून, गोड लागत होतं तवर. बुरखा फाटला. आता खरे चेहरे बाहेर आले यांची. किती जातीवादी इथे आणि मला जातीवादी म्हणता. मराठ्यांचे नेते जरा थोडे शहाणे व्हा. आता बघा यांचे वाक्य जरा वाचून बघा. इथून मागचे स्टेटमेंट, आताचे स्टेटमेंट. आणि काय करत नाही ते, काळजी नका करू, काय करत नाहीत. एकटेच 50-55% दाबून. हे जर आरक्षण असून हे टोकाला आपल्या वाटोळ करायला निघालेत तर आपल्याला नाही येईन. ते आपला हक्काचं आहे. नाविलाज आहे छगन भुजबळ घडूनच आणायचं तर त्याला मराठ्याचा नाविलाज आहे. नाविलाज आहे मराठ्यांचा. छगन भुजबळ नाविलाज आहे आमचा बी. कर तुला काय करायचं ते. सहन व्हायचं तर करू. सरकारला सांगतो नाविलाज आहे आमचा. आधी आम्ही कोणाच्या अंगावर जाणार नाहीत. मराठ्याच्या अंगावर आले त्या छगन भुजबळने जर लोक सोडले आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार. चॅलेंज आज सरकारला सगळ्या. तो जर वाघाची भाषा करतो, रस्त्यावर उतरायची भाषा करतोय ना, मराठी सुद्धा घरात बसणार नाहीत. नाविलाज आहे आमचा. कोण कुणाला फसवतंय? तुम्हीला सरकार म्हणताय तुमचा प्रश्न मार्गी लागू सदस्यत्वातून, त्यांना म्हणताय की ओबीसीतून धक्का लावू देणार नाही. नेमकं कोण कुणाला फसवतंय? संबंधच नाही ओबीसीला धक्का लागायचा. आमचं आरक्षण आहे 200 वर्षापूर्वीचं. काय संबंध यांना धक्का लागायचा? खात्यात वर बोलून चारी बाजूने आणि उगा बडबड बडबड करतात. ऐकून घेतलं म्हणजे काय माझ्या का लावायला लागले का तुम्ही? 5-50 जण जमलात म्हणजे काय तुम्ही काही समजायला लागलात का काय स्वतःला? मग आम्ही शांततेत बार ऐकून घेतो, 2-2 पावलं मागे सरकतो. उपोषण बसत असतात का? शोभतं काय छगन भुजबळला? आणि मला म्हणतात जातीवादी. उपोषण सुरू असताना उपोषण बसवता दंगली घडून आणण्यासाठी.
आणि अभ्यासपूर्ण आंदोलन, संविधानाच्या पावलावर चाललेलं आंदोलन, भाषा शिकवायला निघाले 1.5 दिवसात, आणि स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि जातीवाद का तयार करायचा. पहिल्यांदा अंधारातून केला, आता ओपन करायला लागली. आणि मराठीचे लोक त्यांच्या मागे पळत येत. निर्णायक मतदान काय निर्णायक मतदान रे? जाताचा मोडदा पाडायला निघाले ते लोक. सरकारवर दबाव आणायला लागलेत मंत्रिपदावर असून. बघा ना मोजून यादी. गिरीश महाजन मराठीचं मतदान नाही घेत का? अतुल सावे नाही का मतदान घेत? धक्का लागून नाही देणार म्हणते. काय भाषा तुमची? आणि आम्हाला जातीवादी म्हणता, आम्हाला जातीवादी म्हणता. मुद्दा नाही पडून देत मराठ्यांचा मी हायतवर. मराठे सगळे एकीकडून उभा राहा. जात संकटात सापलेली यांनी संविधानाच्या पदावर हे बसलेत, गैरवापर करतात, आतून काड्या करतात, आपल्या पोरावर केसेस करायला लावतात. कुणबी नोंदी यांनी थांबिल्यात या छगन भुजबळांनी. त्यांनी सरकारने सांगून सरकारने सुद्धा त्या थांबविल्यात. सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी येऊन देणार. मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थानचं गॅजेट आहे, ब्रिटिश कालीन आहे. आत्ता 1871ची जनगणना माझ्याकडे आली, त्याच्यात दाखवलंय ब्रिटिश कालीन मराठा हा कुणबी आहे. आत्ता रेकॉर्ड माझ्याजवळ, मी आत्ता मीडियाला दाखवतो. तरी देत नाही. तुमचे काय पुरावे आहेत रे? आताचे खाता फुकट. परत म्हणता कोण बोलता. तुम्ही जरा संयमाची भाषा घ्या ना. मराठी मोठे हो द्या लेकरं त्यांचे म्हणा ना. 50-12 ते कारखाने मोजिता घ्या. तुम्हाला ते कारखाने आम्हाला काय करायचे? तुमचेच आमदार तुमचेच मंत्री, टाका पाडून त्यांना. काय करायचं आम्हाला? आमचे गोरगरिबाचे लेकर करोडो मारायला लागले तिकडं, आणि त्यात असल्या धमक्या नको देऊ. अगर रस्त्यावर उतरले, कुठे डांबऱ्यावर उतरले, खड्ड्यात उतरले, ते नको शिकू मला. त्या भानगडीत पडू बी नको. नेते मानते एकमेकाला. बाकीच्या नेत्याला मी दोषच देत नाही ना, धनगर बांधवाच्या ना बाकी कोणच्या.